आज आपण मुलांची आवडती भाजी बनवत आहे। ही भाजी लहान मुलांना खूप आवडत असतं, तसेच मोठ्यांना तर आवडणार। आपण भेंडीची भाजी बनवत तर असतो, पण या पद्धतीने बनविणार तर घरचे म्हणणार रोज हीच भाजी बनव। इथे मी भेंडी घेतलेली आहे। भेंडीला छान मीडियम आकार देऊन कापून घेऊया। छोटा छोटा आकार करायचा आहे। या पद्धतीने छान असं भेंडीला कापून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आपण लावून घेणार आहे भेंडीला, तो भेंडीला छान लागणार। तिखट घेतलेला, लाल तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकतो। मीठ टाकूया, हळद, अर्धा चम्मच धनी पावडर घ्यायचा आहे आणि जिरा पावडर। मसाला भेंडीला लावून घेऊया आणि झाकून बाजूला ठेवून देऊया। यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकूया। लिंबूचा रस टाकायचा आहे, तेव्हाच भेंडीची भाजी छान बनणार। आपण इथे लिंबूचा रस, टमाटर, दही सगळ्यांचा वापर करणार आहे। लिंबूचा रस याकरिता घेतलेला मसाला आहे, तो भेंडीला छान लागायला पाहिजे। भेंडी झाकून बाजूला ठेवून दिलेली आहे। तेल घेतलेले, तेल होऊ द्यायचं, नंतरच आपल्याला जिरं टाकायचं आहे। इथे एक कांदा घेतलेला, बारीक कापून घ्यायचा आहे कांदा। कांदा होऊ द्यायचा हलका ब्राऊन कलर येतपर्यंत आणि यामध्ये टाकूया भेंडी। कांदा होऊ द्यायचा आहे हलका ब्राऊन कलर येतपर्यंत। इथे मी एक टमाटर घेतलेला, छोटा आकाराचा टमाटर घेतलेला, टमाटरची प्युरी बनवून घेतलेली। टमाटरचा कच्चापणा जाण्याकरिता यामध्ये मीठ टाकलेला आहे। मीठ बरोबर प्रमाण घ्यायचे, कारण आपण मसाला भेंडीला पण मीठ लावलेला आहे, दहीमध्ये पण टाकणार आहे आणि इथे फोडणीमध्ये पण मिठाचा वापर केलेला आहे। कारण इथे आपण मिठाचा वापर याकरिता केलेला आहे टमाटरचा कच्चापणा जाण्याकरिता आणि टमाटर छान शिजून येतो। इथे पण लाल तिखट टाकलेला आहे। आता इथे आपण दही घेतलेला आहे, एक पाऊण वाटी दही घ्यायचं आहे। दहीमध्ये लाल तिखट, धनिया पावडर अर्धा चम्मच आणि थोडंच मीठ घेतलेला आणि काळं मीठ घेतलेला अर्धा चम्मच। मिक्स करून घेऊया। मसाला दहीमध्ये मिक्स व्हायला पाहिजे। भेंडी तर खातच असतो, पण याप्रमाणे बनवून बघा, घरी सगळ्यांना खूप आवडणार आणि फारसा वेळ लागत नाही। भेंडीला मसाला छान लागलेला आहे। टमाटर होतपर्यंत आपण भेंडीला मसाला लावून घेतलेला होता। भेंडीला मसाला लागलेला आहे। आता आपण भेंडी शिजवून घेऊया। पूर्ण मिक्स करायचं आहे, जेणेकरून टमाटरची प्युरी आहे ती पूर्ण भेंडीला लागायला पाहिजे। आता आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटमध्ये ही भाजी बनवून तयार होतं आणि घरी सगळ्यांना खूप आवडणार। मसाला भेंडी, साधं भेंडी आणि बटाटा टाकून पण भेंडी बनवतच असतो, पण आज आपण दही भेंडी बनवत आहे। ही भेंडी नक्की बनवून बघा। झाकून देऊया आणि भेंडी शिजू देऊया। परतत राहायचं मध्ये मध्ये। भेंडी शिजलेली आहे। आता आपण यामध्ये दही टाकूया। दही टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। झाकून देऊया। छान असं वरती तेल येतपर्यंत होऊ द्यायचं। छान असं भेंडीची भाजी दही भेंडी ही भाजी बनवून तयार होतं। पूर्ण मिक्स करायचं आहे। बघा, छान असं तेल सुटलेलं आहे, समजायचं आपली भाजी बनवून तयार आहे। दही टाकल्यानंतर झाकून दिलेले, वरती छान असे तेल सुटलेले आहे। भाजी बनवून तयार आहे। नक्की बनवून बघा। ही भाजी घरी सगळ्यांना खूप आवडणार आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही भाजी खूप आवडणार, नक्की बनवून बघा। आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा।
माझ्या घरी बनवलेली ही भाजी घरी सगळ्यांना खूप आवडलेली. एकदा बनविणार तर परत परत बनव म्हणणार. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी रुपाली कांबळे डेली रेसिपी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय बाय.